लेकरांना शाळेत जर निबंध लिहायचा सांगितलं लेकरं माझी आईच लिहितात, माझा बाप शक्यतो लिहितच नाही. शपथ घ्यायची सांगितली तरी लेकरं आईची शपथ घेतात, बाप शपथ घ्यायच्याही लायकीचा नाही का हो. शक्यतो लेकरू मनातल्या गोष्टी आईला सांगतं, मनमोकळेपणाने आईशी बोलतं, अडीअडचणी आईला सांगतो. शक्यतो लेकरू बापाशी मनमोकळ्यापणाने बोलत नाही का, अडीअडचणी बापाला सांगत नाही का. त्याचं कारण आहे, लहानपणापासून आई त्याला एकच शब्द सांगते, तिकडे जाऊ नको बाबा मारतील, ते खाऊ नको बाबा मारतील, ते पाहू नको बाबा मारतील, बाबा रागवतील बाबा मारतील. त्याला असं वाटतं हा बाबा फक्त मारायला जन्माला आला म्हणून लेकरू हळूहळू बापापासून दूर निघून जात. खरंच बाप तसा आहे का? बाप कुंभारासारखा आहे. ओल्या मातीचा घडा कुंभार त्याला आकार देतो. जोपर्यंत लेकरू लहान आहे तोपर्यंत बापाचा कठोर स्वभाव असतो, पण आमच्या कधी ते ध्यानातच आलं नाही. महायोगपीठ तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दात्वमनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजं स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञान. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उतारा सोपादेवा निवृत्ती उतारा सोपादेवा नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सुपांदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची. पांडुरंगा करू प्रथम नमस्चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कधी सविस्तर बाबाचे सद्गुरु दास तुका. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिल गोड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग. जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेलेले वारकरी संप्रदायाचा कळत झालेले देवचे सुप्रसिद्ध विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय. भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम, महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव, मान्य संत, मान्य जगमान्य जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप, चिंतकाचा चिंतामणी, अलंकापुर निवासी, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय यांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेशप्रिय साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं. तसं आपल्या पुण्य पवनक्षेत्र शौर्यभूमी, बलिदान भूमी, त्यागाची भूमी, त्याग बलिदान समर्पण ज्या भूमीनं जगाला दाखवून दिलं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, ज्यांचा त्याग, ज्यांचं शौर्य या मातीमध्ये रुजलेलं आहे, ज्यांच्या बलिदानाने ही भूमी पावन पवित्र आणि पुनीत झालेली आहे. या पवित्र पावन भूमीमध्ये कैलासवासी सोपानराव तात्यासाहेब खंडोजी शिवले पाटील, सोपानराव खंडोजी शिवले पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने समस्त शिवले पाटील परिवार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्यांचे बंधू कैलासवासी तुकाराम खंडोजी शिवले पाटील, माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, त्यांचे इतर भाऊ, पुतणे, नातू, त्यांचे सुपुत्र श्री निलेश शिवले पाटील, त्यांच्या पश्चात त्यांचे असणारे त्या ठिकाणी समस्त शिवले परिवार, त्यांच्या भगिनी, त्यांचे बंधू, त्याच्यामध्ये निलेश शिवले, त्यांच्या पश्चात कैलासवासी प्रकाशदादा तुकाराम शिवले पाटील, श्री पंडितांना निवृत्ती शिवले पाटील, श्री सुखदेव ज्ञानोबा शिवले पाटील, श्री गुलाबराव खंडोजी शिवले पाटील बंधू, श्री दत्तात्रय खंडू शिवले पाटील बंधू, सौ साधना अंकुश कारले त्यांच्या सुकन्या, सौ सुरेखा सुदाम थोरात सुकन्या. तात्यांच्या जीवनामध्ये उत्तम शेती, पैलवान, गाडामालक, दुग्ध व्यवसाय आणि गावातील मोठं कुटुंब पाटीलकी पूर्वीपासून 6 जण बंधू आणि या 6 बंधूंनी सामाजिक, राजकीय, सामाजिक प्रतिष्ठा आपल्या कुटुंबाला या ठिकाणी प्राप्त करून दिली. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने ही सेवा मला आमचे परमादरणीय परमस्नेही महाराष्ट्रातल्या सगळ्या कीर्तनकारांचे अत्यंत जीवाभावाचे
जिवलग संप्रदायावरती नितांत प्रेम करणारे आमचे आदरणीय प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संतोषदादा लहानेसाहेब यांच्या वतीनं ही सेवा मला शिवले पाटील परिवाराने बऱ्याच दिवसा अगोदर दिली होती. या कार्यक्रमासाठी लाभलेले परमादरणीय परमस्नेही श्री हरिभक्तिपरायण प्रकाशजी महाराज ज्यांचे समस्त विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य तालमहर्षी श्री हरिभक्तिपरायण कृष्णाजी महाराज, तबलावादक, हार्मोनियम वादक, मागे उभे असणारे प्रकाश महाराजांच्या संस्थेतले सगळे विद्यार्थी, चोपदार, विनेकरी, संबंध महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजानं, ज्यांच्या कंठामध्ये माता सरस्वती वास करते, वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत माता सरस्वतीचे सुपुत्र श्री हरिभक्तिपरायण गानगंधर्व ओंकारजी महाराज जगताप, भजन सम्राट, संगीत अलंकार श्री हरिभक्तिपरायण अभिमन्यूजी महाराज पांचाळ, या कार्यक्रमासाठी लाभलेले राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातले मान्यवर, इष्टमित्र, गणगोत्र, सगळे सोयरे, आप्तेष्ट, नातेवाईक, शिवले परिवारावरती प्रेम करणारे सगळे या ठिकाणी उपस्थित असणारे भाविक भक्तजन आणि संबंध महाराष्ट्रभर ज्यांचा वारकरी संप्रदायावरती जिव्हाळा आहे, असे जिव्हाळा चॅनलचे आमचे अमोलदादा, त्यांच्या माध्यमातून हे कीर्तन घरोघरी संबंध महाराष्ट्रभर नव्हे, संबंध भारतभर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. विठ्ठल विठ्ठल. तात्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला गेला. एक प्रसिद्ध व्यावसायिक, हाडाचे शेतकरी, गाडा मालक, पैलवान या सगळ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला साजेस असणारं त्या ठिकाणी व्यक्तिमत्व म्हणजे वैकुंठवासी तात्यासाहेब. पुण्यस्मरण त्यांचंच आयोजित केलं जातं ज्यांनी आयुष्यभर पुण्याचं सिंचन केलेलं असतं. ज्यांनी आयुष्यभर पुण्य केलं त्या पुण्याचं स्मरण त्यांच्या पश्चात कुटुंबीय आणि त्यांच्या आप्तेष्ट नातेवाईक आणि त्यांच्यावरती प्रेम करणारे सगळेजण त्यांच्या माध्यमातून त्या पुण्याईची त्या ठिकाणी उजळणी व्हावी या निमित्ताने पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आणावा लागतो तो देव, होऊन येतात ते संत आणि जन्माला येतो तो तुम्ही आपण जीव. म्हणून देवाचा जन्मदिवस साजरा होतो, संतांची आणि सज्जनांची पुण्यतिथी साजरी होते आणि संसारी माणसानं केलेलं पुण्य ते त्या ठिकाणी त्यांच्या पश्चात स्मरणात ठेवण्यासाठी पुण्याईचं स्मरण म्हणजे प्रथम पुण्यस्मरण. विठ्ठल 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 अभंग तुकोबारायांचा आहे. तुकोबाराय अभंगामधून आपल्या जीवनाची खऱ्या अर्थानं फलश्रुती सांगतायत की जन्माला प्रत्येक जण येत असतो. तुम्ही आपण प्रत्येक जण जन्माला येतो, पण जन्माला नंतर तुमच्या माझ्यावरती काहीतरी जबाबदारी आहे. जगामध्ये एवढी लोकसंख्या असताना ज्या अर्थी आपला जन्म झाला त्या अर्थी भगवंताला आपल्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत आणि त्या भगवंताची अपेक्षापूर्ती करण्यासाठी भगवंतानं तुम्हा आम्हाला नरदेह दिलेला आहे. पशु का होत पनय्या नरका कचुन होय, नरकुच करणी करीतो नरका नारायण होय. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपावलोकने दिला असे. नराचा नारायण, मानवाचा माधव होण्याकरता भगवंतानं सुंदर असा नरदेह तुमच्या माझ्या ताब्यात दिला. मिळू नये पण मिळाला आणि त्या नरदेहाचं सार्थक करण्याकरता जन्माला आल्यानंतर, मानव देहाला आल्यानंतर आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्या जबाबदाऱ्या पार पाडून मरायचं तर प्रत्येकाला आहे. जन्माला जो आला त्याला प्रत्येकाला जावं लागणार आहे. आएगा सो जाएगा कहे गए साधू संत. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू ठरलेला आहे, ज्याचा उदय त्याचा अस्त आहे, ज्याची निर्मिती त्याचा शेवट आहे. उपजे ते नासे, नासे ते पुनरपि दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा भगवान. येथे नाही बूर आले अवतारे, येथे नाही बूर आले अवतारे, येथे नाही बूर आले अवतारे, येथे नाही बूर आले अवतारे.
येथे नाही उर आल्यावतार येरते पामर जीव किती 9 भी मर गए 10 भी मर गए 788. महाराज म्हणतात मरे एक त्याचा तुझ्या शोक वाही अकस्मात तोही पुढे जात आहे. महाथोर ते मृत्यू पंथेच गेले कित्येक जन्मले आणि मेले. मरायचं प्रत्येकाला आहे. ह्या मृत्यू लोक आहे. या देशामध्ये 10 अवतार झालेत 9 नारायण झालेत. या देशामध्ये अनेक त्या ठिकाणी युगपुरुष राष्ट्रपुरुष महापुरुष संतपुरुष झाले पण प्रत्येकाच्या जीवनाचा शेवट ठरलेला आहे. या राष्ट्राची एक वेगळी ओळख आहे. हिंदुस्तान कोई जमीन का तुकडा नहीं यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. कश्मीर जिसका मस्तिष्क, कन्याकुमारी जिसके पखारते, गुजरात और आसाम जिसके भुजाए, महाराष्ट्र जिसका आत्मा है, जिसके कण में ईश्वर और कंकर में शंकर बसता है. हिंदुस्तान कोई जमीन का टुकड़ा नहीं यह एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. म्हणून राष्ट्रसंत एका ठिकाणी म्हणतात तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. आपण जर उत्तराखंड मध्ये गेलात तर उत्तराखंड मध्ये जागोजागी बोर्ड लागलेला आहे देवभूमी में आपका स्वागत है. उत्तराखंड मध्ये गेल्यानंतर जागोजागी पीडब्ल्यूडी खात्याने बोर्ड लावलं देवभूमी में आपका स्वागत आहे. मी तर असं म्हणेल महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात बोर्ड लागलं पाहिजे संत भूमी में आपका स्वागत है. महाराष्ट्राच्या मातीनं काय दिलं. सगळे वीर महाराष्ट्रात झालेत. नरवीर, महावीर, क्रांतीवीर, स्वातंत्र्यवीर, कर्मवीर, संतवीर, धर्मवीर सगळे महाराष्ट्राच्या मातीने दिलेले आहेत. महाराष्ट्राची एक ओळख आहे राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा. नरवीर तानाजी मालुसरे, महावीर येसाजी कंक, स्वातंत्र्यवीर विदा सावरकर, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, कर्मवीर भाऊराव पाटील आणि ज्या भूमीत आपण उभे आहोत त्या भूमीनं या जगाला दिला एक धर्मवीर. या सगळ्या वीरांची शूरांची राष्ट्रभक्तांची जर जननी कोणी असेल तर ती महाराष्ट्राची भूमी आहे आणि त्या महाराष्ट्राच्या मातीत आपण जन्माला आलो याचा आपल्या प्रत्येकाला स्वाभिमान पाहिजे. विठ्ठला मायबाप या मातीनं शौर्य शिकवलं, या मातीनं त्याग शिकवलं, या मातीनं बलिदान शिकवलं, या मातीनं राष्ट्रप्रेम शिकवलं. या मातीचा तो गुणधर्म है. इस धर्म को तोड़ने की कोशिश लंकापति रावण ने की थी, रावण मिट गया. इस धर्म को तोड़ने की कोशिश मथुरा के राजा कंस ने की थी, कंस मिट गया. इस धर्म को तोड़ने की कोशिश औरंगजेब और अफजल खान ने की थी मगर उनकी कब्र यही महाराष्ट्र में खुदवाई गई. हा या महाराष्ट्राच्या मातीचा गुणधर्म आहे आणि आपण तिचे पायिक आहोत. महाराज सांगतात ज्ञानी असोवाद ज्ञानी गती आहे एक जाण मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान. किती मोठा असू द्या त्याला त्या ठिकाणी या जगाचा निरोप घ्यावाच लागतो. महाराजांनी प्रमाण दिलं येथे नाही उर आले अवतार येरते पामर जीव किती इसतन धन की कौन बढ़ाए देखत नयनों में मट्टे मिलाए सतन धन के. शेवटी याची माती होणार आहे. या जमीनों में तुरबत बनेगी या चिताओं में जलना पड़ेगा. या जमीनों में तुरबत बनेगी या चिताओं में जलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा.
जब तुझको आवाज देगी घर से बाहेर निकलना हे सगळं सोडून एक दिवशी जायचंय मरायचं प्रत्येकाला मरणाचे 4 प्रकार शास्त्रकार सांगतात दैविक मरण भौतिक मरण अध्यात्म मरण आणि प्रत्यक्ष मरण मरायचं प्रत्येकाला पण मरणाचे 4 पार्ट 4 भाग आहेत पहिलं आहे दैविक मरण जी व्यक्ती अपघाती जाते त्याला दैविक मरण म्हणतात भौतिक मरण मरणाच्या वेळेस जशी वासना तसा जन्म घेणे लागे जन्म वासनेवरती ठरलेला आहे त्याला म्हणतात भौतिक मरण तिसरं आहे अध्यात्म मरण आणि चौथं आहे प्रत्यक्ष मरण मरण माझे मरून गेले मजला केले अमर किंवा माझे मरण देखील म्या डोळा तो सुख सोहळा अनुपम्य ही मृत्यूची व्याख्या आहे आणि मग त्या मृत्यू चुकवता येत नाही मरण चुकवता येत नाही पण मरण सुधरवता मात्र नक्की येतं मरण सुधरवण्याकरताच परमार्थ आहे म्हणून कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांगे कीर्तन चांगे कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांगे कीर्तन चांगे होय अंग हरी रूप होय अंग हरी होय अंग हरि रूप होय अंग हरि रूप होय अंग हरि रूप होय अंग हरि कीर्तन चांग कीर्तन चांगे होय अंग हरि रूप होय अंग हरि रूप होय अंग हरि रूप कीर्तन चांग होय अंग हरिरूप किंवा संसाराच्या अंगी अवघीच व्यसने आम्ही कीर्तने शुद्ध झालो एवढ्यासाठी भगवत नामचिंतनाची गरज आहे त्याला म्हणतात अध्यात्म मरण देव कळो अथवा ना कळो त्याचं नामस्मरण करत राहणे याला म्हणतात अध्यात्म मरण मग काही लोक म्हणते महाराज देवाची गरज आम्हाला काय कशासाठी देवदेव करायचंय कशासाठी देवाचं नामस्मरण करायचंय तुमच्या माझ्या कर्माचं फळ देणारा भगवान परमात्मा आहे धर्माची तू मूर्ती पापपुण्य मज सोडवी मायबाप तुमच्या माझ्या सगळ्यांच्या कर्माचा हिशोब भगवान परमात्म्याकडे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या कर्माची नोंद परमात्म्याकडे आहेत ग्रंथ मार्गदर्शक आहे संत परमात्म्यापर्यंत पोहोचून देणारं साधन आहे संताविना संत जीवनात भेटण्याकरता भाग्याचा उदय त्यालाही भाग्य लागतं काही लोकांचं भाग्य जन्माला आल्याबरोबर उजडलात आलं जन्मताच माया ते जेली शुके काही लोकांचं 5 वर्षांना आलं काहींचं 10 वर्षांचं काही मरून गेले पण भाग्योदय झाला नाही 144 वर्षानंतर प्रयागराजला कुंभमेळा भरला 13 पीठाचे चार पीठाचे शंकराचार्य 13 आखाड्याचे सगळे त्या ठिकाणी असणारे महंत 1008 108 आचार्य ऋषी मुनी जपी तपी संन्यासी बैरागी गिरीपुरी भारती संन्यासी सरस्वती नागा साधू त्या 144 वर्षानंतर आयोजित केलेल्या कुंभामध्ये सगळे साधू सगळे शंकराचार्य सगळे त्या ठिकाणी आचार्य महामंडलेश्वर आले पण एकाचंही भाग्य उजळ्यात आलं नाही एक बी साधू फेसबुकला व्हायरल झाला नाही फक्त एकच बाई फेसबुकला व्हायरल झाली मनी विकणारी काय ना तिचं मोनालिसा एवढे साधू एवढे शंकराचार्य एवढे आचार्य महामंडलेश्वर होते एकही सोशल मीडियाला ट्रेंडिंगला नव्हता कुंभमेळ्यामध्ये फक्त ती घाऱ्या डोळ्याची बाई तीच फक्त ट्रेंडिंगला होती हे तिचं भाग्यच ना महाराज लोकांना शंकराचार्य काय बोलले हे ठाऊक नाही पण मोनालिसा काय बोलली हे माहिती आहे एकच वाक्य सांगेल या जगात नको त्या गोष्टीला जास्त किंमत आल्यामुळे चांगल्यांची किंमत गेली ऐका कलीचे महिमा असत्या रिगती जन पापा देती अनुमोदन करती हेळन संतांचे विठाला भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय संत भाग्याने भेटतात आणि संताविना प्राप्ती नाही मग परमात्म्याची गरज काय खाणं तुमच्या हाती पचवणं त्याच्या हाती झोपणं तुमच्या हाती पहाटे उठवणं त्याच्या हाती गाडी घेणं तुमच्या हाती पण त्याच्यावर बसून तुळापूरपर्यंत पोहोचवणं त्याच्या हाती
बंगले बांधणं तुमच्या हाती आहे, पण त्याच्यात राहू द्यायचं की नाही हे ज्याच्या हाती त्याला विश्वंभर म्हणतात. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, करा निरंतर ध्यान त्याचे. पण काऊ महाराज तुम्ही म्हणता त्याचं नाव विश्वंभर आहे. तुम्ही एका ठिकाणी सांगता आवडी अनंत आळवावा, एका ठिकाणी म्हणता रामकृष्णारी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, एका भंगामध्ये म्हणता श्री अनंता मधुसूदना पद्मनाभ नारायण जगत व्यापक जनानंद नाविनाचा सकळ देव आद्यव कृपाळू केशव आनंद मानव सदाशिव रूपा. तुम्ही एवढी नावं त्यांचे सांगून ठेवले. नेमके आम्ही कन्फ्यूज झालो की देव कर्मातून मुक्त करणार आहे, पण नेमका कोणता देव? आमचे तर सिजनेबल देव झालेत, आमचे महिन्यापरत देव बदलतात, आमच्या आठवड्याचे 7 देव ठरलेले आहे. पण तुकोबराया तुम्ही सांगता कर्माचा नाश करणारा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरिकृपे त्याचा प्रारब्धाचा नाश परमात्म्यामुळे होतो. हरीची कृपा झाली तर प्रारब्धाचा नाश होतो, पण तो नाश करण्याकरता भगवंताचं नाम चिंतन करावं लागतं. पण नेमकं कोणत्या देवाचं तुम्ही कन्फ्यूज केलं ना तुकोबराया. तुकोबरायांचे असे बरेच अभंग आहेत. तुकोबरायांनी प्रत्यक्ष नाव सांगितले नाही, त्याला अध्यारुत अभंग सांगतात म्हणतात. मग तुकोबराया तुम्ही सांगतात की अनंत आवडी अनंत आडवावा, पण नेमका कोणत्या देवाची उपासना करावी हे तुम्ही सांगितलं नाही. महाराज म्हणतात त्या भानगडीत पडू नका. जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल आणि या संसारात जर तुम्हाला सुख प्राप्त करायचं असेल तर फक्त एकच करा, अभंगाच्या पहिल्या आपुला तो एक, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक
आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. परमात्मा एक आहे. एकोहम देवतम नास्ति. एकमेवा द्वितीय ब्रह्म. परमात्मा एक आहे. सबका मालिक. आळंदीला जाण्याकरता रस्ते अनेक आहेत. तुळापूर मार्गे गेले तरी पोहोचाल आळंदीलाच. वळगाववरून आले तरी पोहोचाल आळंदीलाच. चाकणवरून आलं तरी पोहोचाल आळंदीलाच. एकूण दिघीवरून आले तरी पोहोचाल आळंदीलाच. रस्ते अनेक आहे पण आळंदी एकच आहे. नाव अनेक आहे पण परमात्मा एकच आहे. एकोहम. जाऊ द्या. मला सांगा, सुंदर ते ध्यान उभा विटेवरी का सुंदर ते ध्यान उभे विटेवरी? सुंदर ते ध्यान उभे का सुंदर ते ध्यान उभा? ऐकताय ना? उभा का उभे? उभे. सुंदर ते ध्यान उभे का सुंदर ते ध्यान उभा? जाऊ द्या, तुम्हाला हिट देतो बघा. तात्या साहेबांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने निलेश दादांनी इतकं सुंदर नियोजन केलं. कीर्तनाला बरीच मंडळी होती. मंडपात जागा नव्हती म्हणून मागे बरेच लोक उभे होते. बरेच होते म्हणून उभे होते. गावामध्ये ग्रामसभेचा कार्यक्रम सुरू होताना एक माणूस उभा राहिला आणि सगळा सत्यानाश केला. एक उभा राहिला, अनेक होते म्हणून उभे राहिले. मग आता सांगा, सुंदर ते ध्यान उभा का सुंदर ते ध्यान उभे? उभा. वर याला काही पुरावे आहेत का? आहेत ना. जनाबाई काय सांगतात? संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होत तेथे असे देव उभा. नाथ महाराज काय सांगतात? माये जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. एका जनार्दनी एकपणे. अजून एक प्रमाण आहे. उभा भाविकासाठी 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 उभा भाविकासाठी. विठू कैवल्याचा विठू कैवल्याचा गावा उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी. विठू विठू कैवल्याचा गाभा उभा भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा उभा भाविकासाठी. या प्रमाणाला अजून एक प्रमाण तुकोबरायांचं. विटेवर ज्याची तोची एक आपुला तो एक देव करुणी घ्यावा किंवा वाटपाय उभा. म्हणून आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. त्याच्या वाचून जीवाला सुख नाही. कारण तो कसा आहे? सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर. हे सर्व सुखाचे आगर जनी मने सारंगधर. सर्व सुखाचे आगर जनी मने सारंगधर. सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर तुका म्हणे विटेवर. सर्व सुखाचे आगर तुका म्हणे विटेवर. सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर. सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर. विठ्ठल बरवा सर्व
सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सर्व सुखाचे आगर तुका म्हणे विटेवर, सर्व सुखाचे आगर अन बाप रखुमा देवीवर. सुख रूपाई साधूचा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका गो, माझ्या पांडुरंगा सारिका माझ्या पांडुरंगा सारिका गो, माझ्या पांडुरंगा सारिका. या बाबू या वाघोलीला 2-3 वर्ष योगाला नाही का ओंकार महाराज, शांताराम बापू कटके. तुकोबार आहे नंतर जर कोणाला हेलिकॉप्टर आणला शिंदे बापूनच. सुखरूपाई साधूजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा जो. एक परमात्मा सुखे आणि म्हणून सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. महाराज म्हणतात तेने विना जीवा सुख नाही. ईश्वरा वाचून जीवाला सुख नाही. मग ईश्वरा वाचून जीवाला सुख नाही, मग ईश्वर त्याच्या किती जवळची व्यक्ती असली तरी सुखी नाही. आणि माणसाच्या जीवनात सगळ्यात जवळची व्यक्ती कोण? तुमच्या माझ्या जीवनामध्ये नाते अनेक आहेत, पण सगळ्यात जवळची व्यक्ती कोण? आई म्हणाल तर आई 25 वर्षापर्यंत. सगळ्यात जवळची व्यक्ती पत्नी. पत्नी, दारा, भार्या, बायको, अर्धांगिनी, प्राणेश्वरी, वनिता, इंग्लिशमध्ये काय म्हणतात वाईफ. त्याच्यातच सगळं WIFE, विदाऊट इन्फॉर्मेशन फायटिंग एव्हरीथिंग. जी कुठलीही पूर्व सूचना न देता झगडायला तयार असते. आमच्याकडे एकानं इंद्रायणी तांदूळ आणला आणि बायकोला सांगितलं खिचडी कर. तिने मोबाईलच्या नादामध्ये गोणीतून तांदूळ काढले आणि डायरेक्ट कुकरमध्ये घातलेत आणि त्याला सांगितलं शेट्ट्या मोज. निम्मे कामं माणसं करतात. कुकर तुम्ही लावता शेट्ट्याही मोजतात, लेकर तुम्ही झोपवता झोके देतात, कपडे तुम्ही धुता इस्त्री हे करतात, आत्माराम तुकाराम भिडे. निम्मे कामं माणसं करतात. खिचडी तयार झाली, 3 शिट्ट्या झाल्या, कुकर खाली उतरवलं आणि त्याच्या ताटात खिचडी वाढली. घास घेण्याकरता त्याने त्याच्यात हात घातला, पहिलाच घास उचलला आणि तोंडात टाकला, दाताखाली चावणार तितक्यात खडा आला आणि कटकन वाजलं. बायकोला सांगितलं तुला अक्कल, तुला डोकं, तुला वरसामधला तुला कॉमन सेन्स आहे का? ते म्हणले काय झालं? म्हणले देवान तुला एवढं मोठे मोठे 2 डोळे दिले, एक खडा निवडून काढता येत नाही. ती म्हणली शानपणा नका करू, मला सांगतात 2 डोळे दिले आणि एक खडा निवडून काढता येत नाही. मी असं म्हणते देवान तुम्हाला 32 दात दिली, एक चावून खायला का रोग आला? जिंदगी एक जंग है जब तक बीवी संग है. पत्नी, अर्धांगिनी, प्राणेश्वरी, वनिता, दारा, भार्या, अनेक नाव आहेत, जाऊ द्या. पण माणसाच्या जीवनात सगळ्यात जवळची व्यक्ती म्हणजे पत्नी आहे. आणि सुभाषितकार तर सांगता कार्येषु मंत्री, भोजनेषु माता, शयनेषु रंभा. पत्नीच्या अनेक भूमिका आहेत. सल्ला देताना मंत्र्याच्या भूमिकेत असते. नवरा जेवण करत असताना पत्नी आईच्या भूमिकेत असते. म्हणून मराठी साहित्यिकांनी सांगितलं पत्नी ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता म्हटलेलं आहे. हे फक्त मराठी साहित्यिकच म्हणू शकतात. विठ्ठल त्याचं कारण आहे. तुकोबाराय सांगतात मातेची या चित्ती अवघी आई आई असते. आईचं हृदय जसं लेकराबद्दल त्या ठिकाणी की माझ्या लेकरानं सुदृढ व्हावं, निरोगी राहावं, त्याने त्या ठिकाणी चांगली शरीरयष्टी कमवावी अशी आईची त्या ठिकाणी भावना असते. त्या भावनेतून पत्नी जेवताना पतीला वाढताना पत्नी त्या रूपाने त्या ठिकाणी वाढत असते. मायबाप भगवंताची पत्नी जरी असली तरी त्या ठिकाणी देवाला सोडून ती सुखी राहू शकत नाही. प्रभू रामचंद्राच्या जीवनात वनवास आला. का आला, कसा आला, कोणामुळे आला आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही लक म्हणा, भाग्य म्हणा, नशीब म्हणा, किस्मत म्हणा की तकदीर म्हणा, हे 4ही शब्द एकाच अर्थाचे, पण या 4हींना कारणीभूत फक्त 2च अक्षर आहे, कर्म. कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नारी भाई.
इस दुनिया में भाग्य के आगे चले न किसी का उपाय, कागज हो तो हर कोई बाचे, कर्म न बाचा जाए। एक दिन इसी कर्म के कारण बन को गए थे रघुराई, कर्म का लेख मिटे ना रे भाई। प्रभू रामचंद्राच्या जीवनात वनवास आला, पण रामायणकार सांगतात ज्या दिवशी भगवंतानं अयोध्येचा त्याग केला तो वनवास नाहीये, ज्या दिवशी भरतानं चित्रकूटावरतून पायातल्या चपला काढून घेतल्या तो खरा वनवास आहे। भगवान भरताला सांगतायत की राजा नको अश्रू ढाळू आता पुस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास। अयोध्येचा होतो राजा रंक मी वनीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना। प्रभू रामचंद्र भरताला समजत आहेत रडू नको, दोन वोंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट, क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवा, दोष ना। भरतानं पायातल्या चरण पादुका काढून घेतल्या, नाजूक सुकुमार कोमलांगी असणारे भगवान परमात्मा अनवानी पायानं 14 वर्ष भटकत राहिले, हा वनवास आहे। आमचे गुरुमाऊली सांगायचे की प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा खऱ्या अर्थानं वनवास आता सुरू झाला। म्हणले काय झालं दादा? म्हणले आईनं कटू बोलून राज्य हिसकावून घेतलं आणि भावाने गोड बोलून पायातल्या वाहना हिसकावून घेतल्या। तिथून वनवासाला सुरुवात झाली। जानकी भगवंताच्या सोबत आहे। कोण होती माता जानकी? विदेही जनकाची मुलगी होती, चक्रवर्ती राजा सम्राट दशरथाची सून होती, अनंतकोटी ब्रह्मांड नायकाची धर्मपत्नी होती। नवऱ्याच्या जीवनामध्ये वनवासाला खास खडगे दगडगोटे काट्या कोपाट्यांमधून भगवती जानकी नवऱ्याच्या पावलावरती पाऊल ठेवून रानावनात भटकत होती। माझ्या बहिणींना विचारतो, लाडक्या बहिणी हो इकडे लक्ष द्या, तुम्ही तर क्रांती केली महाराष्ट्रात। मला सांगा सीतामाईला जेवढा त्रास झाला त्याच्यापैकी 1% तरी तुम्हाला आहे का? तरी नवऱ्यानं 2 थापडा मारल्या, तुम्ही 498 लावून देत्या। आय एम ऑलवेज करेक्ट ही भावना रुजलेली समाजात। 13 वर्ष सीता सुखरूप आहे, तेने विना जीवा सुख नाही, मला हे सांगायचं आहे। नाशिक मध्ये आले, पंचवटीच्या तीरावरती आले, तिथे एक स्वर्ण मृग जानकीने बघितला आणि भगवंताकडे डिमांड केलं की मला तो सुवर्णाचा मृग आणून द्या। धर्मशास्त्रकार सांगतात आशा करावी परमेश्वराची, आशा करून इतर जनाची, आशा तू केशना आशा नदी बये झुंझुना, आशा उपजली भगवंताशी नीच वामनत्व आले तयाशी। नवऱ्याकडे मागणं चुकीचं नाही, पण नवरा संकटात असताना मागू नये। बाप स्वर्गवासी, एक भाऊ अयोध्येला, एक भाऊ त्या ठिकाणी नंदीग्रामला, एक भाऊ सावली सारखा रानावनात भटकतोय। प्रभूच्या जीवनात एवढं संकट एवढं दुःख आहे आणि सीता सांगते मला सोन्याचं मृग आणून द्या। भगवंतानं सांगितलं सीते योगियांच्या ध्यानी ध्याता नातुडसे असा मी आहे, केसांच्या जाटा झाल्या, नखाच्या चोंबडी झाल्या, मी त्यांच्या स्वप्नात गेलो नाही। जे नागा साधू बनून हिमालयात राहिले मी त्यांना भेटलो नाही, जे दिवसभर 2-2, 3-3 कीर्तन करत फिरता मी त्यांना स्वप्नात दिसलो नाही। आणि मी तुझ्या जवळ असताना तुझं लक्ष त्या सोन्याच्या हरणाकडे गेलं। अगं म्हणले सोन्याचं हरिणच काय, तुला सोन्याच्या गावातच नेऊन बसवतो ना, सोन्याच्या गावातच जाऊन बैस। मागणं चुकीचं नाही माय, पण घरात कपाट भरून साड्या असताना साडी करता भांडण करणं चुकीचं आहे। संक्रांतीला एका बाईनं आमच्या शेजारी साड्यांचं कपाट उघडलं, त्या साड्यांच्या घड्या तिच्या अंगावर पडल्या, ती बाई त्याच्या खाली दबून मेली। किती असतील? एवढा असताना अस्ति आणि प्राप्ती, कंसाच्या 2 बायका होत्या, अस्ति आणि प्राप्ती, माणसाला घातके 2च शब्द आहे, अस्ति आणि प्राप्ती। एवढा आहे आणि एवढं मिळवायचंय, या 2च गोष्टीने माणूस दुःखी आहे। भगवंताने सांगितलं ठीक आहे सोन्याचं हरिणच पाहिजे ना तुला, हरिणच घे। जोपर्यंत प्रभू रामचंद्र सीतेच्या जीवनात आहे सीता सुरक्षित आहे, सीता सुखी आहे। आणि हरणाला आणण्यासाठी भगवंतानं सीतेकडे पाठ केली
आणि मराठीत एक म्हण पडली, देव झाला पाठ मोरा आणि नसती विघ्न याची घरा. प्रभू रामचंद्रानं सीतेकडे पाठ केली आणि रावणाची एंट्री झाली. सीता रावणाला सापडलीच नसती जर सीतेनं लक्ष्मण रेषा ओलांडली नसती. लक्ष्मण रेषा म्हणजे बापाची, भावाची, नवऱ्याची, मुलाची, आपल्या घराची, कुटुंबाची, वाडवडिलांची, आपल्या घराची असलेली मर्यादा. ज्या ज्या वेळेस मुलींनी, स्त्रियांनी आधुनिकतेच्या नावाखाली, मॉडर्नतेच्या नावाखाली आपल्या घराची, आपल्या कुळाची, आपल्या वंशजांची असणारी जी काही कुल मर्यादा आहे, आणि ज्या ज्या वेळेस स्त्रियांनी ही कुल मर्यादा रूपी लक्ष्मण रेषा ओलांडली, त्या त्यावेळेस त्यांना रावणच भेटला, राम सापडलाच नाही. रावणानं सीता पळवली, पण सीतेला रावणाच्या ताब्यातून सोडवण्याकरता मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम होते. सध्या राम कुठेच दिसत नाही, रावण मात्र गल्ली बोडात हिंडताना दिसत आहेत. कलयुग बैठा मार कुंडली जाऊं तो मैं कहाँ जाऊं, अब हर घर में रावण बैठा, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ. कितीही जवळची व्यक्ती असली तरी ती देवा वाचून सुरक्षित राहू शकत नाही किंवा सुखी राहू शकत नाही. तेने विना जीवा सुख नाही. महाराज म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. मग महाराज तुम्ही सांगता त्याच्या विना जीवाला सुख नाही म्हणले नाही, मग त्याच्या वाचून बाकीचे जे आहेत ते कसे आहेत. हेरती माई के दुःखाची जनिती, हेरती माई के दुःखाची जनिती, हेरती माई के दुःखाची, हेरती माई के दुःखाची जनिती, हेरती माई के दुःखाची जनिती, हेरती माई के दुःखाची जनिती, हेरती माई के हेरती माई के दुःखाची जनिती, गाई आदि अंती अमृतन, हेरती माई के दुःखाची जनिती, गाई आदि अंती अमृतन, हेरती माई के दुःखाची जनिती, हरि बोल, हेरती माई के दुःखाची जनिती, हेरती माई के दुःखाची जनिती, गाई आदि अंती, हेरती माई के दुःखाची जनिती, गाई आदि अंती अवसान, हेरती माई के दुःखाची जनिती, हेरती माई के दुःखाची जनिती, एरती माई के दुःखाचे जनती नाही आदी अंती अवसान. त्याच्या वाचून एर म्हणजे बाकीचे, माईक म्हणजे मायेपासून जन्माला आले, दुःखाला जन्माला घालणारे आहेत. एरती माई की दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. आमचे महाराज म्हणायचे, रडणारे तयारच आहे, फक्त गेले सांगायचं उशीर आहे. उचलणारे तयारच आहे, फक्त उचला सांगायचा धीर आहे. पेटवणारे तयारच आहे, फक्त काडी लावा सांगायचा धीर आहे. माणूस मेल्यानंतर 3 तासात 3 चिमट्या राख होते. मरायच्या अगोदर आस्ती विखरायच्या अगोदर आस्था निर्माण करा, क्योंकि आस्था जीवन का आधार होता है. एक हिंदी सुभाषितकार म्हणतो, मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गई आते आते. स्मशानाच्या बाहेर वाक्य होतं, मंजिल तो तेरी यही थी, बस जिंदगी गुजर गई आते आते, क्या पाया तूने अपनों से, उन्होंने ही तुझे जला दिया जाते जाते. जन्मा येऊन तू काय केले. महाराज म्हणता, मुद्दल गमाविले. आणि म्हणून राष्ट्रसंत एका ठिकाणी वर्णन करतात, बांबूची चौकट करोनी निजवले त्यास त्यावरुनी, बांधिले सबड दोरीनी तो पुन्हा न यावा म्हणून. मग कुठले का काना मज हरिभक्ती करू देना, आवऱ्या मनाई के नामज हरिभक्ती करू देना. बांधिले सबड दोरीनी, घरातूनच अशी तरतूद आहे. आम्ही याला संसार समजून बसलो. रक्तमास हड्डी के ढेर पर मड़ा हुआ है चांद, देख इसी की सुंदरता हो जाती नींद हराम, कि माया तेरी बहुत कठिन है राम, कि माया तेरी
बहुत कठिन है राम, ये माया तेरी बहुत कठिन। मृत्यु देखता है औरों की रोज सवेरे शाम, भवन बनाता ऐसे जैसे हर दिन यही मुकाम, कि माया तेरी बहुत कठीण है राम। म्हणून येरती मायेची दुःखाची जनती, नाही आदी अंती। आदी नवमासक असलासी दाव्याने प्रसूत झाली, बाहेर येता कर्म झाड मान तुझ्या अडकली। महाराज म्हणतात येताना आणि जाताना एका रोमावरती हजारो विंचवाणी दंश करावा एवढ्या यातना मृत्यूच्या होतात, म्हणून नाही आदी अंती अवना नाही अवकाश। मग काऊ महाराज तुम्ही सांगता आदी अंती अवकाश नाही, मग काय करू? तिसऱ्या चरणात अविनाशकारी आपुलिया ऐसे, अविनाशकारी आपुलिया ऐसे, अविनाशकारी आपुलिया ऐसे, अविनाशकारी आपुलिया ऐसे। अविनाश करी आपुली आईसे, लावी म्हणा पिसे गोविंदाचे। पिस लावणे, चाळा भरणे, वेळ लागणे एकाच अर्थाचे सगळे शब्द आहेत। पिस भरणे, गोपी लावी आल्या चाळा। देवाचं वेळ लागल्याशिवाय देव भेटत नाही, पैशाचा वेळ लागल्याशिवाय पैसाही भेटत नाही। यथाव्रज गोपिकाणाम असं म्हटलेलं नारद भक्ती सूत्रामध्ये। गोपींना देवाचं वेळ लागलं होतं। पिस मावळ प्रांतातला शब्द आहे। चाळा भरणे, गोपी लावी आल्या चाळा, लावी म्हणा पिसे गोविंदाचे। शुद्ध मराठीत वेळ लागणे, आणि नगर जिल्ह्यात याड लागणे। याड लागणे, वेळ लागणे, पिस भरणे, चाळा भरणे एकच आहे। यरती माईक दुःखाची जनती, नाही आदी अंत्य अवसान। महाराज म्हणतात मग एक कर, अविनाश करी आपुली आईसे। काय करू? लावी म्हणा पिसे गोविंदाचे। विठोबा रखुमाई, जय कुमार, जय जय विठोबा रखुमाई। हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई।
विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार हरि 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 विठोबार कुमार कुंडलिका वरदा हर विठो श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज आदि शक्ती मुक्ताबाई महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज आपुला तो एक देव करून घ्यावा त्याने म्हणून जे सुख नाही अर्धे मायक दुःखा चिंते नाही आधी अंत्य नाही विनाश करी आपल्या शिलाय म्हणून सुख जन्म दुःखा चिंते नाही आधी अंत्य विनाश. महाराज म्हणतात मरणाआधी सावध व्हावे, मरायच्या आधी सावध व्हा. बोल बोलिले ते करावे, बहुता जनांचे मुखी यश घ्यावे. परी शेवटी सर्व सोडून द्यावे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. किती जगला त्याच्यापेक्षा माणूस कसा जगला हे फार महत्वाचं आहे. कमी जगा, चांगले जगा, शॉर्ट बट स्वीट. काही लोकांची जगण्याची यादी खूप मोठी आहे पण कर्तृत्व शून्य आहे. सगळ्यात कमी आयुष्य मुक्ताबाई, नंतर भगवान ज्ञानोबा आहे, आणि सगळ्यात कमी आयुष्यामध्ये मोठा पराक्रम धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. 32 वर्षाचं आयुष्य शंभूराजांचं. मृत्युंजय कादंबरी वाचली की लोकांची सहानुभूती कर्णाच्या बाजूने वळून जाते. कर्णावर अन्याय झाला, कर्ण उपेक्षित राहिला, बऱ्याच लोकांचं मत परिवर्तन होऊन जातं. पण महाभारताचे जर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी खंड वाचले तर लक्षात येतं कर्णाची मागची किती डार्क बाजू आहे. कादंबरीकराने कर्ण शूर होता, कर्ण उदार होता, कर्ण दातृत्व, कर्ण अर्जुनापेक्षाही उजवा धनुर्धर होता, याच्यात तीळमात्र संशय नाही. फक्त दुस्संग सर्वथा त्याज्य असं म्हटलेलं आहे. कर्णाच्या बाबतीमध्ये सहानुभूती प्राप्त होते. शंभूराजांच्या बाबतीत काय? 14 मे 1657 पुरंदरवरती महाराजांचा जन्म झाला. 2 वर्षाच्या असताना सईबाई गेल्या. महाराणी सईबाई साहेब शंभूराजे 2 वर्षाचे असताना गेल्यात. खऱ्या अर्थानं आईसाहेब आजारी होते तेव्हापासून शंभूराजांना वरच्या दुधावरती राहावं लागलं. मग नारायणपूरच्या पुढे साहेब तुम्ही जो दवाखाना सांगतात तुमचा, त्याच्या पुढे खाली कापूरहोळ नावाचं गाव आहे. पुणे आणि सातारा रस्त्यावरती हायवेला कापूरहोळ नावाचं गाव, आणि तिथले एक मराठा सरदाराचे श्री धाराऊ नावाच्या मराठा सरदाराच्या श्रीच्या दुधावरती शंभूराजांनी त्या ठिकाणी आपलं बालपण त्या ठिकाणी व्यतीत केलं. त्यांचे 2 सुपुत्र रायाजी आणि अंताजी, राया आणि अंता, हे शंभूराजांच्या सोबत शेवटपर्यंत म्हणजे 11 मार्च 1659 इथे महाराजांचं बलिदान. त्याच्या आधी संगमेश्वरला जे काही महाराजांना अटक झाली, शेवटच्या क्षणापर्यंत राया अंता महाराजांच्या सोबत होते. म्हाळोजी बाबा सोबत होते. मायबाप 2 वर्षाचे असताना मातृछत्र हरवलं. 5 वर्षाचे असताना पुरंदरच्या तहामध्ये महाराज मुघलांकडे त्या ठिकाणी 5000 मनसबदार म्हणून ओलीस ठेवल्या गेलेत तहाच्या करारानुसार.
14 वर्षाचे असताना 14 भाषा आत्मसात केल्या आणि वयाच्या 32 वर्षापर्यंत शंभूराजे 120 लढाया लढले, त्याच्यातली एकही लढाई हरले नाही, याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. 32 वर्षाचं वय जाण्याचं नाहीये महाराज. 32 वर्षाचं वय काहीतरी करून दाखवण्याचं आहे. बापानं शिकवलं या मातीसाठी कसं जगावं आणि त्यांच्या सुपुत्रांनी शिकवलं या मातीसाठी कसं मरावं. या जगात चित्राची पूजा नाही, या जगात चारित्र्याची पूजा होते. आणि या दोघं बाप लेकांनी या महाराष्ट्रामध्ये असं काही चारित्र्यवान चरित्र घडवलं की युगानुयुगे या दोघं बाप लेकांचं चारित्र्य या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बलिदानाचा इतिहास सांगत राहील. विठ्ठल विठ्ठल. होतं काय महाराज 11 मार्च 1689 याच भूमीत, याच तुळापूरच्या भूमीमध्ये संगमावरती महाराजांनी या जगाचा निरोप घेतला. सध्या संबंध जगभर एक चित्रपट धुमाकूळ घालतोय, छावा. आणि काय भाग्यवान आहे तुम्ही, ज्या छाव्याने शेवटचा श्वास ज्या मातीत घेतला त्या मातीत तुम्ही जन्माला आलेत. आणि शिवले पाटील यांची तर फार मोठी परंपरा आहे. संभाजी महाराजांशी निगडीत असणारं हे नाव आहे. यांचा जो काही इतिहास आहे तो महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. यांनी जी काही क्रांती त्या काळात केली तो इतिहास शिवले पाटलांचा कधीही महाराष्ट्राची माती विसरणार नाही. एवढं मोठं आपलं बलिदान आणि त्याग आपलाही तितका. ज्या ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख केला जाईल त्या त्यावेळेस शिवले पाटील या घराण्यांचाही उल्लेख केलाच जाईल. एवढी मोठी परंपरा आहे या आडनावाशी जुडलेली आहे. मायबाप या कुटुंबियांनी निलेश दादांनी जो काही कार्यक्रम आयोजित केला त्यांचं पितृछत्र हरवलेलं आहे. बाप, तात, वडील, जनक, जनिता अनेक नावाने बापाला संबोधल्या जातं. सामान्यतः असं म्हटलं जातं की आईचं प्रेम निस्वार्थ आहे, पण बापाचं काय. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली पण श्यामचा बाप लिहिला नाही. आई माझा गुरु, आई कल्पतरू, कारुण्य सिंधू, आई वात्सल्य सिंधू, आई तुझ बोलू मी आता सांग कोणते उपाय, असं साने गुरुजी म्हणतात. पण बापाबद्दल साने गुरुजींनी बापाबद्दल लिखाण केलं श्यामच्या आईमध्ये, पण काय लिहिलं श्यामची आई वाचल्यावर लक्षात येईल. कवी यशवंत म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना. अरे आई गेली की माणूस भिकारी होतो, बाप गेल्यावर करोडपती होतो का. भारताला माता म्हणतात, पांडुरंगाला विठाई म्हणतात, ज्ञानोबारायांना माऊली म्हणतात, पण मातीतून मनातून देशातून बाप कधीच मायनत झाला आमच्या ध्यानातही आलं नाही. आईचं प्रेम सर्वश्रुत आहे, आईचं प्रेम व्यक्त आहे, बापाचं अव्यक्त आहे. आईचं प्रेम सांगावं लागत नाही, दुर्दैवानं बापाचं प्रेम सांगावं लागतंय. तुमचं लेकरू जर शाळेत गेलं, शाळेतून घरी आलं, तुम्ही त्याच्या दप्तरातून टिफिन बाहेर काढला, त्याच्या जर अर्धी चतकोर चपाती परत आली असेल तर आईच्या मनात विचार येतात, भाजी चांगली झाली नसेल का, याचं पोट भरलं नसेल का, याला भाजी आवडली नसेल का, याची तब्येत बरी नसेल का, नको नको ते विचार मनात येतात. म्हणून आई त्याला सांगते, बाबा तुला दुसरी भाजी करून देऊ, तुझं पोट भरलं नाही, तुझी तब्येत बरी नाही. अनेक प्रकारचे प्रश्न आई लेकराला विचारते. मला एक सांगायचं आहे, म्हणजे लेकराच्या एका वेळच्या टिफिनची चिंता करते ती आई आहे आणि लेकराच्या आयुष्यभराच्या भाकरीची चिंता करतो तो बाप आहे. लेकराची गोडी बाप करी जोडी, लेकराची बाप करी जोडी, लेकराची बाप करी जोडी, बाप करी जोडी, लेकराची गोडी बाप करी जोडी, लेकराची
आपुली पुरवणी वागवणी तेरे बाप करी जोडी लेकोराच्या ओढी आपली करून निवडण्या एकाएकी केला मीराची किंवा जगे आईचा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सुजावा. आतापर्यंत असं म्हटलं गेलं की जगात जेवढे युगपुरुष राष्ट्रपुरुष महापुरुष संतपुरुष झाले प्रत्येकाच्या मागे त्यांच्या जीवनात आईचा प्रभाव आहे, पण एकनही असं म्हटलं नाही की बापाचा प्रभाव आहे. रामा वनवासाला जाऊ नको म्हणून रडणारी कौशल्या माता सगळ्यांनी पाहिली, पण राम वनवासाला गेले म्हणून राम राम करत जीव सोडणारे राजा दशरथ होते. जणी गंजाचे कडेल माझ्या बाळाला मारील, माझ्या कृष्णाला माझ्या सावळ्याला माझ्या आठव्याला वाचवा अशी म्हणणारी देवकी माता दिसते, पण त्या लेकराला वाचवताना स्वतःचा जीव धोक्यात घालून गोकुळापर्यंत कृष्णाला वाचवणारा बाप वसुदेव ध्यानातच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊने घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे, पण शहाजीराजांचं काय? शक्यतो सोयीस्करपणे बापाचं कर्तृत्व डावलल्या गेलं. मायबाप, आम्ही जेव्हा एखाद्या मंदिरात जातो आम्ही सगळ्यात अगोदर कळसाला नमस्कार करतो, पायरीच्या दगडाकडे शक्यतो पाहतही नाही. आणि त्या पायरीच्या दगडाला कधी याचा रागही आला नाही की सगळे येऊन कळसाचा नमस्कार करता. खरं पाहिलं तर सगळं पाया माझ्या खांद्यावरती, या संबंध मंदिराचा भार माझ्या खांद्यावरती आहे, मी पायाचा दगड आहे. असो आम्ही पत्थर पायातील मंदिर उभारणे हेच आमचं शील, पण त्या पायातील पायरीच्या दगडाला कधी राग आला नाही की मी बाजूला जावं. म्हणून की काय, आपण मंदिरात जाताना देवाच्या अगोदर पायरीच्या दगडाचा नमस्कार करतो की तुझ्यामुळे हे मंदिर सुरक्षित आहे. तसं तुमच्या माझ्या संसाररूपी मंदिराच्या पायाचा दगड तुमचा माझा बाप आहे, ज्याने तुमचा माझा संसाराचा भार उचलून खांद्यावरती घेतलेला. बाप तलवार आहे, बाप ढाल आहे, बाप मशाल आहे. तुमच्या माझ्यासाठी लढणारी रणांगणावरती तलवार म्हणजे बाप, तुमच्या माझ्यावर संकट आले ती तोलून धरणारी ढाल म्हणजे बाप. मशाल स्वतः जळते पण दुसऱ्याला उजेड देते. तुमच्या माझ्या बापाने आयुष्यभर दुःखाचे चटके सहन केले, पण सुखाचा प्रकाश मात्र तुमच्या माझ्या जीवनात प्रस्थापित केला.
माणूस किती कठोर किती निर्दयी असला तरी त्याला आयुष्यात 2 वेळा रडावं लागतं. एकदा त्याची मुलगी त्याला त्याचं घर सोडून सासरी जायला निघते तेव्हा, आणि दुसऱ्यांदा जेव्हा त्याचाच मुलगा त्याला त्याच्या घरातून बाहेर काढतो तेव्हा. किती कठोर असला तरी माणसाला त्या ठिकाणी रडावं लागतं. बापाचं मुलीवरती नितांत प्रेम असतं, बापाचं आपल्या लेकरांवरती प्रेम असतं. म्हणून मायबाप या कुटुंबानं आपल्या वडिलांना ज्या ठिकाणी गमावलेलं आहे तो आधारबळ. तात्या जरी गेले असले तरी तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्यासाठी केलेलं अन्नदान नामदान ज्ञानदान हे त्यांच्यापर्यंत पोचावं. भगवान ज्ञानोबराय माय मुक्ताबाई त्यांना भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये विलीन करून घ्यावं एवढंच या ठिकाणी मागणी मागतो. झालेली सेवा माऊली महावैष्णव श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान आणि माझी आई मुक्ताबाई यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर करविले तैसे केले कटकट देव जाणे. महाराष्ट्रातले सगळे गुणीजन या ठिकाणी उपस्थित राहिलेत. खऱ्या अर्थानं आमचे आदरणीय बांधकाम व्यावसायिक वारकरी संप्रदाय कीर्तनकाराव ज्यांचा नितांत प्रेम आहे. आमचे संतोषजी लहानेसाहेब आणि साहेबांचा आग्रह होता की महाराज हे अत्यंत माझं जवळचं कुटुंबीय आणि आपण या ठिकाणी सेवा द्यावी. त्या निमित्ताने या ठिकाणी तात्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाची सेवा करण्यास सद्भाग्य लाभलं. सगळीच गुणीजन महाराष्ट्रातली नामवंत आहे, सगळी जीवाभावाची मंडळी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. झाली सेवा पुनश्च भगवान ज्ञानोबरायांच्या चरणी. आज खरं तर ज्ञानोबरायांचा वारीचा सोहळा आहे आणि त्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी जय जय